सो आज आपण बघणार आहे की गिट आणि गिटहब काय असतं, त्याचा यूज काय होतो, आपण कशासाठी गिट आणि गिटहब वापरतो, याचा आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा वेब डेव्हलपर मध्ये काय काय यूज होतो, आपण काय याच्यावरती आपले प्रोजेक्ट कोड अपलोड करत असतो, हे सगळं आज आपण इन डिटेल बघणार आहे. जे की आपल्याला कंपनी किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा इव्हन आपल्या फायनल इयर प्रोजेक्ट साठी पण हे युजफुल असतं. सो गिट काय असतं, तर गिट एक व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. सपोज करा की 4 डिफरंट डेव्हलपर आहे, ते एका सेम प्रोजेक्टवर काम करतात. ते एकाने एक चेंजेस केले, दुसऱ्याने दुसरे केले, कोणी फॉर्म फॉर्म ऍड केला कोणत्या वेब पेजला, कोणी बटन ऍड केलं, कोणी अजून काही ऍड केलं. तर हे सगळं कंट्रोल करून एक सिंगल फ्रेम मध्ये ते बसवायचं काम हे गिट करतं. आणि हे कोणते आणि जे चेंजेस आहे आपले, सपोज करा मी एक चेंजेस केलं, दुसऱ्याने एक चेंजेस केले, तर ते चेंजेस हे रिक्वायर्ड आहे की नाहीये, की हे चेंजेस झाले पाहिजे, की हे नेसेसरी आहे, आपल्या जो फायनल आउटकम येणार आहे आपल्या प्रोजेक्टचा त्यासाठी हे गरजेचं आहे की नाही, याच्यासाठी आपण गिट आणि गिटहबचा यूज करत असतो. सो सपोज करा जर एखाद्याने एक चेंज केलं आणि सेम दुसऱ्याने केलं, तर गिट आणि हे काय करतं, ट्रॅक करतं की कोणी कोणतं चेंज कधी केले आणि त्यापेक्षा जास्त. सपोज करा मला एखादं चेंज करायचंय पण मी त्याबद्दल शुअर नाही. सो बहुतेक असं पण होऊ शकतं की पुढे जाऊन त्याच्यात एरर येऊ शकतात. तर हे मला काय करतं की माझा जो मेन सोर्स कोड आहे त्याला काही धक्का न लावता मला काही चेंजेस करायचे असेल तर ते करण्यात हेल्प करतं. आणि हे सगळं लोकली रन होतं, म्हणजे हे तुमच्या स्वतःच्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती, तुमच्या स्वतःच्या पीसी वरती किंवा लॅपटॉप वरती वर्क होईल. याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल इंटरनेट ह्याची गरज नाही पडत. लाईक दॅट एक गिटहब म्हणून एक टूल असतं, जे की क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती खूप सारे डेव्हलपर असतात जे की आपले कोड तिथं अपलोड करतात, शेअर करतात, स्टोअर करतात. आपण खूप साऱ्यांचे कोड तिथं बघू शकतो. आणि आपण तिथं आपल्या रिपॉझिटरी म्हणजे थोडक्यात की आपण आपले तिथं प्रोजेक्टचे फोल्डर बनवू शकतो. ते फोल्डर आपण पब्लिक करू शकतो, प्रायव्हेट करू शकतो, त्याचं बॅकएंड बनवू शकतो. आणि सेम हे पण आपलं कोणी कधी चेंज केलेत, कशासाठी केलेत, त्याचं सगळं स्टेटस हे आपल्याला गिटहब सुद्धा सांगतं. तर आता आपण हे बघूया की आपण गिट आणि गिटहब हे काही घेऊ कसं शकतो. सो आपला जो पण आपला सर्च इंजिन वापरत असाल त्याच्यावरती सिंपल जाऊन एक गुगल सर्च करायचं आपल्याला, की गिट डाउनलोड. त्याच्यावरती गेलं की अशी एक वेबसाईट ओपन होती. हे नंतर तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम चूज करा, की सपोज करा मी विंडोज यूज करतो, एखादा जर मॅक यूज करत असेल, लिनक्स यूज करत असेल, तर त्यानुसार त्यांनी चूज करावं. आता माझं विंडो 64 बिट सेटअप, मी याच्यावरती सिंपली क्लिक केलं की इथं डाउनलोडिंग स्टार्ट होते. पण मी आत्ता काही डाउनलोड करणार नाही, कारण की मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे. सो तुम्ही जेव्हा हे डाउनलोड करशाल तेव्हा तुम्हाला असा एक आयकॉन दिसेल, जो की एकदम सिंपल आहे. ठीक आहे. सो हे जे आहे हे गेट 2.5 हे त्याचं व्हर्जन आहे. तर सिंपल याच्यावरती क्लिक करा, ह्याला तुमची परमिशन द्या आणि नेक्स्ट 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 असं करत करत हे ते सगळं डिफॉल्टच ठेवायचं, काही चेंजेस इथं करायचे नाही आणि इथं इन्स्टॉल करायचं. आता मी ऑलरेडी केलेले आहेत त्यामुळे मी काही करणार नाहीये. ठीक आहे. सो हे झालं आपण गिट. आणि आता गिटहब. सो गिटहब वरती तुम्हाला अकाउंट क्रिएट करायला लागते. जर कोणाचं ऑलरेडी असेल तर त्यांनी 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. सो गिटहब वरती अकाउंट क्रिएट करताना सो इथं तुमचा मेल ऍड्रेस टाका. आता मी इथं माझा मेल ऍड्रेस टाकतोय. लाईक इथं एक पासवर्ड सेट करा काहीतरी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं युजर नेम काय असेल तर ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आणि
क्रिएट युअर अकाउंट. सो हे इथे तुम्ही लागलं तुमचा पासवर्ड पण सेव्ह करू शकता. हे व्हेरिफाय करतं. तुम्हाला एक कोड येईल तुमच्या मेलला. रिपॉझिटरी तयार करू शकता. न्यू रिपॉझिटरी म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमच्या रिपॉझिटरीला नाव देऊ शकता. तर आपण एक काम करू इथं. त्या नावाची एक रिपॉझिटरी बनवू. ठीक आहे. तर अशी एक रिपॉझिटरी बनवून होते. हे थोडक्यात तुम्ही जिथं आपला कोड अपलोड करणार आहे किंवा जिथून आपण आपले कोड घेणार आहे, तर ही ती जागा झाली. आता आपल्याला करायचं काय आहे, तर सपोज करा एखादी एक्झिस्टिंग फाईल आहे. आता माझ्याकडं इतक्या इथे तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या रिपॉझिटरी. आता माझ्या एक्झिस्टिंग रिपॉझिटरी मला याच्यातली सपोज करा ही आहे रिपॉझिटरी. ही मला माझ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती घ्यायची. तर मी हे कसं करणार? सो मी इथं पहिलं माझ्या जो पण मी टेक कोड एडिटर वापरतोय, तो ओपन करणार. त्याच्यामध्ये सिंपल पहिलं आपण चेक करायचं, की आपल्या ह्याच्यात गिट इन्स्टॉल आहे की नाहीये. तर त्यासाठी एक सिंपल कमांड टाकायला लागते, गिट -हायफन व्हर्जन. सो माझ्याकडे गिटचं हे जे आपण बघितलं होतं मगाशी, तेच व्हर्जन फुल्ली इन्स्टॉल्ड आहे. तर आता त्याच्यानंतर मला काहीतरी गोष्टी सेट करायला लागतात, की लाईक माझं युजर नेम काय आहे? माझा ईमेल ॲड्रेस कोणता आहे? त्याच्यासाठी पुढची एक कमांड असते गेट ही कन्फिगर. ग्लोबल म्हणजे हे असतं सगळ्यांसाठी. लोकल म्हणजे की फक्त आपल्या ओन म्हणजे फक्त माझ्यासाठी. ग्लोबल म्हणजे सगळ्यांसाठी जे यूज करतो त्याला आपण ग्लोबल म्हणतो. युजर नेम. ठीक आहे. आणि माझा ईमेल ॲड्रेस एक सेट करायला लागेल मला. So, आता हे मी GitHubला सेट केलं, की माझा हा युजर नेम आहे आणि हे माझा ईमेल ॲड्रेस आहे. आता हे झालंय का नाही कसं बघायचं? तर लिस्ट. सो इथं लिस्टमध्ये आपण बघू शकतो इथं युजर नेमच्या तिथं माझं नाव दिसतंय आणि ईमेल ॲड्रेस पण दिसतोय. ठीक आहे. सो आता आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला एक रिपॉझिटरी जी आहे, जी आपल्या GitHub अकाउंटला आहे, ती आपल्या पीसीवरती घ्यायची. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, कमांड यूज करतो git git क्लोन. क्लोन म्हणजे की थोडक्यात कॉपी एखादी. आता ती कोणतीही आपल्याला रिपॉझिटरी घ्यायची तर
त्याच्यासाठी याच्यातली एखादी रिपॉझिटरी मी सिलेक्ट करतो. पुस्तकाला ही सिलेक्ट केली. इथं इथं URL दिसतोय. आम्ही कॉपी केला. मी इथं पेस्ट केला. सो मला माझ्या GitHub मधल्या या या GitHub अकाउंट मधल्या ही असाइनमेंट नावाची एक रिपॉझिटरी आहे. ती मला माझ्या PC वरती घ्यायची आहे. ठीक आहे. सो इथं क्लोनिंग स्टार्ट झालं आणि सो हे क्लोनिंग स्टार्ट झालं आणि क्लोनिंग इथं 100% झालेलं आहे. म्हणजे जी माझी रिपॉझिटरी आहे ती 100% इथं डाउनलोड झालेली आहे. सो आता आपण त्या रिपॉझिटरी मध्ये जाऊया. CD आणि त्याच्या पुढे जर रिपॉझिटरीचं नाव टाकलं तर इथं माझा हा ऍड्रेस होता. पहिला हा डाउनलोड होता आणि त्याच्यानंतरून हा त्या असाइनमेंट नावाच्या रिपॉझिटरी मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. इथं एक हे असं एक ऑलरेडी एस्टॅब्लिश काहीतरी कोड आहे. म्हणजे HTML चा. सो याच्यात आपण काहीतरी चेंजेस करून बघूया आणि त्याच्यानंतरून मग ही परत अपलोड कशी करायची ते बघूया. सपोज करा इथं मी डॅशबोर्डच्या ऐवजी इंडेक्स टाकलं किंवा इथं स्टुडंटच्या इथं एक्झामच्या ऐवजी एक्झाम केलं, रिझल्टच्या ऐवजी रिझल्ट केलं, अजून काहीतरी इथं H2 हेडिंग केली की स्टुडंट डॅशबोर्ड लाईक दॅट. सो हे आपण काहीतरी चेंजेस केले. आता हे चेंजेस आपल्या तिकडच्या रिपॉझिटरीला सुद्धा हे ऍड होतात का नाही ते बघायचे असतात आपल्याला. आणि ही रिपॉझिटरी परत आपल्याला आपल्या गिटहबच्या अकाउंटला पुश करायची. सो हे कसं करायचं? सो गिट ऍड ह्याच्याने काय होतं, जे आपण चेंजेस केलेले आहेत ते आपल्या फाईलमध्ये ऍड होतात. हे ऍड झाले की आपल्याला आता आपण काय चेंजेस केलेत ते ऍड करायला लागतं की मी हे चेंजेस कमिट कमिट म्हणजे मी कमिट म्हणजे थोडक्यात गिटहबच्या भाषेत आपण हे चेंजेस केलेले आहेत. आणि आता मी चेंजेस काय केलेत की मी चेंज डॅश बोर्ड टू इंडेक्स म्हणजे मी डॅशबोर्डचं नाव इंडेक्स केलेलं आहे. हे एक चेंज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरून आता ही फाईल आपल्याला परत गिटहबला पुश करायची. गिट पुश एव्हरीथिंग इज अप टू डेट म्हणजे ही फाईल इथं पुश झालेली आहे. तर रिफ्रेश केलं तर हे चेंजेस इकडे आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता आपल्याकडे ऑलरेडी एक एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे आणि आपल्याला काय करायचं, आपण सपोज करा आपण आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती एक प्रोजेक्ट बिल्ड करतोय आणि तो आपल्याला आपल्या गिटहबला ऍड करायचा आहे. सो हे कसं करायचं? तर त्याच्यासाठी आपण फोल्डर ओपन करूया. तो मी एक डेस्कटॉपला एक फोल्डर बनवतो पहिला, जो की आपला प्रोजेक्टचा फोल्डर असेल. MKDIR म्हणजे मेक, MK म्हणजे असतं मेक आणि DIR म्हणजे असतं डायरेक्टरी, म्हणजे मेक डायरेक्टरी. सो मला एक प्रोजेक्ट नावाची डायरेक्टरी बनवायची आहे. ही ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे. आता मी या प्रोजेक्ट नावाच्या CD म्हणजे त्या डायरेक्टरी मध्ये जाणं. ठीक आहे. सो आता मी या डायरेक्टरी मध्ये, आपण इथे ही डायरेक्टरी आणि याला आपण आता गिटनी काय होतं की
आपला जो डायरेक्टरी आहे, एखादा फोल्डर आहे थोडक्यात. त्या फोल्डर मग आपण त्याला Gitचा कमांड आपण त्याला इनिशियलाइज करत असतो. तर इथं आपण एखादी फाईल ॲड करूया. नेक्स्ट. ठीक आहे. आता इथे एक मी HTMLची फाईल ॲड केलेली आहे. आता आपण याच्यात काहीतरी कोड लिहू. हिला एक हेडिंग ॲड करू की हेल्प. हॅलो वर्ल्ड. अजून एखादी हेडिंग ॲड करूया. ठीक आहे. अशा आपण 2-3 हेडिंग ॲड केलेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण हेडिंग ॲड केलेली आहे, ते आता ही फाईल आपल्याला आपल्या एखाद्या रिपॉझिटरीला ॲड करायची. ठीक आहे. तर आपल्याकडं एवढ्या सगळ्या रिपॉझिटरी आहेत. ठीक आहे. आता या जी-डी सोल्युशन नावाच्या रिपॉझिटरीला आपल्याला ही फाईल सपोज ॲड करायची. तर याच्यासाठी जेव्हा आपण एखादी एम्प्टी रिपॉझिटरी ओपन करतो, तर तिथं ह्या कमांड दिलेल्या असतात, की ज्या कमांड थ्रू सुद्धा आपण हे ॲड करू शकतो किंवा आपण जी फाईल आहे, ती डायरेक्ट इथं अपलोडिंग एन एक्झिस्टिंग फाईल करून चूज करून सुद्धा एखादी फाईल अशी डायरेक्ट आपल्या पीसी थ्रू अपलोड करू शकतो आणि कमिट चेंजेस म्हणजे आपण काहीतरी चेंजेस केलेले आहेत, ते ॲड झालेले आहेत. ठीक आहे. ही फायनल पी-पी-टी नावाची जी एक फाईल होती, ती इथं ॲड झालेली आहे. आता आपण हे बघू, की कमांडनी कसं करायचं हे सगळं. तर पहिलं आता आपण इथं काय ही गिटची फाईल आहे, ती आपण जे चेंजेस केलेले आहेत ते ॲड करूया. तर इथे हे चेंजेस ॲड झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरून आता मी काय-काय केलेले आहेत, काय-काय कमिट केलेलं आहे, ते आपण जे मगाशी जी फाईल घेऊन त्याच्यात चेंजेस करून जे अपलोड केलं होतं, त्याचप्रमाणे आता ह्याच्यात आपण काय-काय केलेलं आहे, ते आपण ॲड करू. सपोज करा आपण इथं ॲड केलं की गिट प्रोजेक्ट. ठीक आहे. इथं चेंजेस एक फाईल चेंज झालेली आहे. 12 इन्सर्शन आणि क्रिएट आपण एक जी नवीन HTML फाईल ॲड केलेली म्हणून इथं क्रिएटेड मोड आलेला आहे. ठीक आहे. आता ही फाईल आपल्याला अपलोड करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला गिट ब्रांच कोणत्या ब्रांचला अपलोड करायची आपल्याला तर आपल्याला ही मेन ब्रांचला अपलोड करायची. सो इथं मेन ब्रांचलाही अपलोड केली. आता त्याच्यानंतरून अपलोड करायची तर ती कुठं करायची? आपल्याला काही ना काहीतरी ॲड्रेस द्यायला लागतो GitHubला, की आपल्याला कुठल्या साईटवर अपलोड करायची. म्हणजे इथं खूप साऱ्या रिपॉझिटरी आपण बघितल्या, की इथं एवढ्या सगळ्या रिपॉझिटरी. तर आता त्याला कळणार कसं, की कोणत्या रिपॉझिटरीला आपल्याला ॲड करायची. सो आपण काय करतो, की इथं git रिमोट. रिमोट म्हणजे की ह्या रिपॉझिटरीला जाऊन ओरिजिनमध्ये ॲड करा आणि इथं आपल्याला लिंक टाकायला लागते, की आपल्याला कुठल्या रिपॉझिटरीला ते ॲड करा ॲड करायची. सो इथून आपण ही लिंक कॉपी करू शकतो आणि ही जी-डी सोल्युशन डॉट गिट या रिपॉझिटरीला आपल्याला ॲड करायची ही फाईल. ठीक आहे. आता आपण त्याला ॲड्रेस दिलेला आहे.
आता आपल्याला काय करायचंय, ही फाईल आपल्याला त्या ॲड्रेसला पुश करायची. सो मगाशी आपण जी क्लोडिंगसाठी जी फाईल घेतली होती, त्याच्यासाठी पण आपण काय करायचो, की आपण ती फाईल पुश करायचो. पण आता आपल्याला पुश कुठं करायची आहे? युजरला इन आणि मेनमध्ये ती पुश करायची. सेकंद. एक सेकंद. आपण दुसऱ्या रिपॉझिटरीला ट्राय करू. ठीक आहे. सो इथं ब्रांच पुश झाली आहे. एक सेकंद. सर आधी पुल रिक्वेस्ट करावं लागेल ना, नंतर पुश करता येईल आय गेस. नाही सर, आपली ही पुल करायला पहिलं हे ना, आपण इथंच क्रिएट केलेली आहे ना, म्हणून मग पुल कसं काय? पुल क्लोनिंग थ्रू आपण करतो ना. काहीतरी माझा ते सिस्टीमचा. एक सेकंद. फक्त सर एकच सेकंद. ओके. सो जर
काही झालं तर आपण इथून सिंपल अपलोड पण करू शकतो. ओके सर, ही आपली एक HTML ची फाईल इथं अपलोड झालेली आहे. सपोज करा आपल्याला आता हे आपलं स्वतःचं हे GitHubचं अकाउंट आहे. जर आपल्याला दुसऱ्याच्या GitHub अकाउंटवरून जर आपल्याला एखादी फाईल घ्यायची असेल किंवा त्याच्यात काहीतरी चेंजेस करायचे असेल, तर त्याच्यासाठी फोर्किंग मेथड असते. सो इथं आपण फोर्कचा ऑप्शन बघू शकता. फोर्कवर जर आपण क्लिक केलं आणि इथं लिस्टिंग फोर्क केलं. फोर्किंग सो जी आपली जी आपली त्या दुसऱ्या GitHubवरती जी म्हणजे सपोज करा एखाद्या कंपनीचा मेल आहे, त्याच्यावरती जी कंपनीचं GitHub अकाउंट आहे, त्याच्यावरती जर एखादी फाईल असली आणि ती जर आपल्याला ह्याच्यावरती आणायची असली आपल्या GitHub अकाउंट वरती, तर आपण ही फोर्किंग मेथड जी आहे ती यूज करतो. सो इथं आपण फोर्किंग मेथड थ्रू ह्या ज्या काही आपल्या फाईल आहेत कंपनीच्या किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनच्या किंवा दुसऱ्याच्या आपल्या प्रोजेक्ट आपण जर टीममध्ये प्रोजेक्ट डेव्हलप करत असेल, तर त्याच्या त्याच्यासाठी ज्या फाईल आपल्याला लागतील त्या सगळ्या फाईल आपण फोर्किंग मेथड थ्रू दुसऱ्याच्या GitHub अकाउंट थ्रू अशा स्वतःच्या GitHub अकाउंटवरती घेऊ शकतो. आणि मग जे आपण फर्स्टला फ्लोटिंग मेथड बघितली, तर त्या थ्रू ही ही जी फाईल आहे आपली, ती आपण आपल्या स्वतःच्या ओन पीसीवरती सुद्धा घेऊ शकतो. सो आता GitHubसाठी आपण काय बघितलं, की आपण ह्या वेबसाईटवरती जाऊन सिम्पली Git इन्स्टॉल करू शकतो. त्याच्यानंतरून Git हायफन व्हर्जन थ्रू आपण Gitचं व्हर्जन चेक करू शकतो, जे की आपल्या केसमध्ये आता लेटेस्ट 2.52 समथिंग आहे. ठीक आहे. कन्फिगर थ्रू आपण आपलं जे युजर नेम आहे आणि ईमेल ॲड्रेस आहे, ते आपण ॲड करतो आणि लिस्ट थ्रू आपण ते बघतो, की आपण जे कन्फिगर केलेलं ईमेल ॲड्रेस आहे, मेल आहे, ते ॲड झाले की नाही झालेलं. त्याच्यानंतरून आपण क्लोनिंग करतो. क्लोनिंगमध्ये म्हणजे की जी एक्झिस्टिंग फाईल आहे तुमच्या GitHub अकाउंटला किंवा दुसऱ्याच्या GitHub अकाउंटला, ती आपण आपल्या स्वतःच्या ओन पीसीवरती कसं काय इन्स्टॉल करायची कमांड थ्रू. तर ती आपण क्लोनिंग थ्रू करू शकतो. सो इथं आपल्याला काय करायचं लागतं, git क्लोन आणि त्याचा जी लिंक असेल आणि त्याचा रिपॉझिटरीचा नेम ते टाकायला लागतं. ठीक आहे. मग त्या रिपॉझिटरीच्या नेममध्ये जायचं. म्हणजे त्या फाईलमध्ये गेलो, की आपल्याला जे चेंजेस करायला पाहिजे ते आपण करू शकतो. लाइक आपण केलं होतं, की इंडेक्स ॲड केली होती किंवा इंडेक्स म्हणजे डॅशबोर्ड थ्रू इंडेक्स केलं होतं. परत अजून 2-3 H2 हेडिंग ॲड केल्या होत्या. सो ते आपण या या चेंजेस करतो आणि त्याच्यानंतरून गिट ॲड करून आपण ते चेंजेस ॲड करतो. त्याच्यानंतर कमिट म्हणजे आपण काय चेंजेस केलेत, ते चेंजेस आपण एक मेसेज थ्रू आपल्या ओरिजिनल GitHub अकाउंटला पाठवत असतो आणि गिट पुश थ्रू आपण ती जी फाईलमधले चेंजेस केलेली फाईल आहे, ती पूर्ण आपण GitHubवरती पुश करतो. ठीक आहे. त्याच्यानंतरून अजून कमांड असतात, की गिट स्टेटस त्याच्याने आपल्याला स्टेटस कळतं, की कोणी कधी लॉग इन केलेलं आहे, म्हणजे आत्ताचं स्टेटस कोण आहे, म्हणजे आपण कोण आहे, आपण स्वतः डेव्हलपर आहे, की कोण अजून युजर आहेत, हे सगळं आपल्याला गिट स्टेटस या कमांडने कळतं. त्याच्यानंतर गिट लॉग म्हणजे आपण ह्याच्याने आपल्याला टायमिंग कळतं, चेंजेस कमिट केलेलेचे, की कोणी चेंजेस केले, कधी केलेले आहेत, त्याचं पोझिशन काय आहे, तो मॅनेजर आहे किंवा तो कोण आहे अजून, हे आपल्याला गिट लॉग या थ्रू कळतं. त्याच्यानंतर रिमोट व्ही थ्रू आपल्याला लिस्ट दाखवतं, की
कोणते गिट रेपो तुमच्या मेन अकाउंटला म्हणजे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमला लिंक आहे आणि ब्रांचेस म्हणजे कोण तुमचं यूज करतंय की करंट ब्रांच किती आहे. सपोज करा एक प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर डिफरंट कमिटमेंट केलेले असतात तर तितक्या ब्रांचेस तयार होतात. ठीक आहे. MK डायरेक्टरी म्हणजे डायरेक्टरी जे आपण बनवतो म्हणजे लाईक की एखादा फोल्डर बनवायचा आहे आपल्याला तो आपण MKDIR या कमांडनी बनवतो आणि सीडी म्हणजे त्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी आपण सीडी सपोज करा प्रोजेक्ट नेम नावाचे एखादा आपल्याला फोल्डर बनवायचा आहे तो MK डायरेक्टरी थ्रू आपण तो प्रोजेक्ट नेम नावाचा फोल्डर बनवला आणि त्याच्यानंतर सीडी प्रोजेक्ट नेम केलं की ते आपण त्या प्रोजेक्ट नेम या फोल्डरमध्ये जातो. त्याच्यानंतर गिट इनिट म्हणजे आपण गिट रिपॉझिटरीला इनिशिएट करतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यात काहीतरी फाईल बिल ऍड करतो. लाईक आपण HTML ची फाईल ऍड करून बघितली होती. त्याच्यानंतर ऍड परत सगळे आपण जे चेंजेस केलेले ते ऍड केले. त्याच्यानंतर आपण ज्या कमिटमेंट केले की नवीन प्रोजेक्ट बनवलाय म्हणून आपण इनिशियलाइज माय फर्स्ट प्रोजेक्ट असं टाकलं होतं. त्याच्यानंतर आपण आपल्या गिट रिपॉझिटरीचा ऍड्रेस टाकतो. त्याच्यानंतर ब्रांच म्हणजे कोणत्या ब्रांचला टाकायचं आपल्याला मेन ब्रांचला डिफॉल्ट ब्रांच मेनच असते. सो आपण जनरली मेन ब्रांचलाच टाकत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो कोड आहे तर हा आपल्याला कुठं आता आपण बनवलेला एखादा प्रोजेक्ट आहे तो पुश कसा करायचा तो गिट पुश यूज ओरिजिन टू मेन म्हणजे मेन मेन युजरला तो पुश करायचा याच्यासाठी कमांड असते. सो अजून जर आपल्याला एखादा कोड आहे तो जर आपल्याला डाउनलोड करायचा असेल सपोज करा मला ही फाईल ही डाउनलोड करायची. सो इथं गिटहबला आपण हे असतं डाउनलोड जेव्हा आपण एक रॉ फाईल डाउनलोड करतो तर बॅलेन्स क्युरियर जावा ही एक फाईल डाउनलोड झालेली आहे आपल्या ह्याच्यावरती. प्लस आपण स्वतः इथं कोड सुद्धा लिहू शकतो एक नवीन रिपॉझिटरी बनवून. ठीक आहे. हं. इथं आपण डिस्क्रिप्शन टाकतो की हा हा प्रोजेक्ट किंवा ही रिपॉझिटरी कशासाठी आहे. तर आता ही आपण सपोज करा की हे माझं फर्स्ट प्रोजेक्ट आहे म्हणून ही रिपॉझिटरी मग बनवलेली आहे. तो माय फर्स्ट प्रोजेक्ट. अजून इथं आपण सिलेक्ट करू शकतो की विजिबिलिटी कोणाला आहे की हे पब्लिक ठेवायची म्हणजे याला मी आता जशी एक फोर्किंग करून दाखवली की ती कोण फोर्क करू शकत होतं किंवा कोण जाऊन तिथं डाउनलोड करू शकत होतं. तसं ठेवायचं की प्रायव्हेट म्हणजे फक्त मी मी स्वतःच हे हे याच्यावरती काय अपडेट करायचे असेल तर मी स्वतः एकटाच अपडेट करू शकतो. यासाठी प्रायव्हेट यूज होतो आणि पब्लिक म्हणजे कोण पण डाउनलोड करू शकतो. सो क्रिएट रिपो आणि इथं आपली रिपॉझिटरी क्रिएट होते. त्या प्रकारे अजून आपण कोलॅबरेशनसाठी लोकांना सुद्धा इन्व्हाइट करू शकतो. इथं आपल्याला त्यांचं हे युजर आय डी माहिती पाहिजे आणि त्यांची रिपॉझिटरी म्हणजे ह्या रिपॉझिटरीसाठी आपण त्या पर्टिक्युलर पेपरला सुद्धा ऍड करू शकतो. ठीक आहे. अजून इथं गिटहबचा एक स्वतःचा कोड बेस पण असतो जो की आपण ज्याच्या थ्रू आपण गिटहबवर सुद्धा कोडिंग करू शकतो. Suppose suppose हे वंडरलस नावाची एक फाईल आहे. सो मला
ह्याच्यात काहीतरी नवीन फाईल ॲड करायची. सो मी इथं नवीन फाईल सुद्धा इथं त्याचं नेम देऊन की .html आणि इथं आपण त्या फाईलमध्ये काय करायचं आहे ते डिस्क्रिप्शन टाकून ही फाईल सुद्धा आपण इथं ॲड करू शकतो. ठीक आहे. आणि इथं आपल्याला जर हेल्प लागत असेल तर इथं Co-Pilot सुद्धा असतो, जो की आपल्या प्रत्येक Microsoft सॉफ्टवेअरला असतो. त्याप्रमाणे आपण त्याला सुद्धा बऱ्याच काही गोष्टी विचारून इथं डेव्हलपिंग सुद्धा करू शकतो. सो आज आपण हे Git कशासाठी यूज होतं, त्याचा यूज काय आहे, आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपिंगमध्ये Gitची गरज काय कशासाठी लागते, आपण बघितलेलं आहे. तो Git एक व्हर्जन कंट्रोल आहे, जे की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाईड करतं, जिथं तुम्ही कोलॅबोरेशन थ्रू आपलं कोड डेव्हलपिंग करू शकता. त्याच्यात आपण केलेले चेंजेस सेव्ह होतात. ते चेंजेस व्हेरिफाय करून सेव्ह होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोणत्याही प्रकारची तुम्हाला प्लॅटफॉर्म फी घेत नाही. हे ओपन सोर्स आहे. म्हणजे कोणी पण यूज करू शकतं. इव्हन मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा Git हे यूज केलं जातं कोड डेव्हलपमेंटसाठी किंवा अपलोडिंगसाठी. हे लोकली रन करतं. आणि GitHubला आपल्याला नेटवर्क लागतं, कारण की हे क्लाउड प्लॅटफॉर्म आहे. व्हेअरएज आपल्याला Gitला हे नव्हतं लागत, नेटवर्क नव्हतं लागत. जस्ट आपण आपल्या स्वतःच्या पीसीवरती त्या पण डेव्हलपिंग करू शकत होतो. ठीक आहे. सर, हॅलो. सर, हॅलो. हां सर. ठीक आहे सर, एवढंच होतं आपलं. झालं का तुमचं? हो. ओके. कोणाला काही डाऊट आहे का? काही डाऊट असले तर हां. डाऊट असेल तर विचारून घ्या सरला. हॅलो. तुम्हाला काही डाऊट असले तर विचारा, नाहीतर मीटिंग ओव्हर केली तरी चालेल. प्रोजेक्टसाठी कधी ग्रुप फॉर्म होतील? सर, प्रोजेक्टसाठी कधी ग्रुप फॉर्म होतील विचारतात ते. 2-3 दिवसात होऊन जाईल.
मेसेजिंग मध्ये का? हा झालं सांगितलं. ठीक आहे लिव्ह केलं तरी चालेल.